अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जे झालं, जे घडत आहे आणि जे पुढे घडणार आहे, या सगळ्या मागे दत्त महाराजांची कृपा शांतपणे कार्यरत असते। प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो, जरी त्या क्षणी त्याचा अर्थ कळत नसला तरी। अनेकदा आपल्या अपेक्षाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत, तेव्हा मन अस्वस्थ होतं, प्रश्न पडतात। पण वेळ गेल्यावर लक्षात येतं की जे थांबलं, जे बदललं किंवा जे वेगळं घडत होतं ते आपल्या भल्यासाठीच होतं। दत्त महाराज कधी येऊन मार्ग दाखवतात, तर कधी थांबून योग्य दिशा देतात। आपल्याला फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक ठेवायचे, मनातील अहंकार बाजूला ठेवायचा आणि जे समोर येत आहे ते स्वीकारायचं। कारण त्यांच्या कृपेनेच आपल्याला सहनशक्ती मिळते, योग्य निर्णय घ्यायची बुद्धी मिळते आणि संकटातून मार्ग काढण्याची ताकदही मिळते। म्हणून आज जे आहे ते समाधानाने स्वीकारूया आणि उद्याचं सर्व त्यांच्या कृपेवर सोपवूया। श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद।